टीमची फलंदाजी या नावाने दोन्ही संघ खेळतायत। एकाच गावाचे दोन संघ एकमेकाच्या विरोधात आपण पाहतोय। मोहोड आणि गणेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये। गोलंदाज ट्रॅक वरती चेतन। सामना महत्वाचा दोन्ही टीम साठी। कोणी जिंको कोणी हारो आपल्याच गावाचा डंका वाजायला रात्रीमध्ये यात मात्र शंका नाही। जाऊया मैदानाच्या आतमध्ये। चेतन गोलंदाज ट्रॅक वरती सामना चांगला पाहायला मिळेल। पहिला बॉल इथे चेतनचा। ओ यावेळेस फटका दमदार ताकद नजाकत बॉल निघून जाईल सीमा पार षटकार। तर पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय। पहिल्या बॉलवरती षटकार आलाय। चेतन वरती आक्रमण पाहायला मिळते। ओ यावेळेस अगदी विचार केला तर इथे धाव धाव मिळू शकली असती परंतु रिस्क घेतलं नाहीये इथे। स्ट्राइक एंड वरच्या फलंदाजाने ज्याच्या बॅट्समन षटकार तर आला एक आणि 2 बॉल आणि 6 धावा फलकावरती। 3 षटकाचा सामना मित्रांनो आपण पाहतोय। एक जबरदस्त सामना या मैदानावरती मला तरी वाटते चौकार कमी आणि षटकार जास्ती ठोकले गेलेत आतापर्यंत। शेवटची रात्र शेवटच्या रात्रीमध्ये हा शेवटचा सामना आपण पाहतोय। दोन्ही एकाच गावाचे संघ परंतु वक्रतुंड जामरुख ठाकूरवाडी हा संघ आणि गावदेवी या क्रिकेट संघ जामरुख ठाकूरवाडी या दोन या नावाने हे संघ खेळतायत। गीत आपण ऐकला आणि फटका देखील तितका चांगला पाहायला मिळालाय। 10 धावा फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो वरती। चेतन गोलंदाजावरती आक्रमण पाहायला मिळत्या। 3 बॉल 10 धावा खर्च केल्यात। 3 बॉल फेकलीत आणि 10 धावा खर्च केल्यात। इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न हो आणि या बॉलवरती सुंदर रनिंग द बिन विकेट पाहायला मिळाली आणि घेतली जाईल या बॉलवरती एक सिंगल धाव। ए दरबारेल टम नका पाडू हा का तुम्ही अंपरला वाकाय नका लावू बाबू। अंपर काय मोकार मोठा हत्यार आहे। अंपर बेस बाबा बेल्स लाय बाबा या सोके ते बा हात केला लगेच ना गड्यान पटक्यान। पंचाचा विचार केला ना तर नेहमी एक चांगले पंच आपल्याला पाहायला मिळतात यात शंका नाही। मॅन फॉर्म चीच खांबला गावचा एक खूप चांगला स्टार खेळाडू संजय वाघमारे आपण पाहतोय। ओ हो यावेळेस अजून एक चांगला फटका उपटी व उपटी उपटी व उपटी घालाय लागलं हे गडी। आता काय आहे काय मागत ना नको झाली तिथं। बारी बारी सबकी बारी पहिले तुम्हारी अब हमारी हा सामना खूप चांगला पाहायला मिळेल मित्रांनो। सामना चांगला पाहायला मिळेल एक जबरदस्त सामना। 17 धावा फलकावरती अजूनही खेळपट्टीवरती एक बॉल शिल्लक असेल पहिल्या षटकामध्ये। पुढे लेनचा बॉल क्रॉस द लाईन फटका तर केसलाय। एक धाव वेगाने केली कंप्लीट। दुसरीचा प्रयत्न दुसरी धाव देखील कंप्लीट। 17 आणि 2 19 धावा फलकावरती पहिल्या षटक संपलाय आणि तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला संधी। चला क्षेत्ररक्षण लापा। आजकल के नौजवान 4 चीजों के पीछे पड़े हैं। एक तो है दोस्तों पबजी, दूसरा है पैसा, तीसरा है क्रिकेट और चौथा है लड़कियां। जरूर इन 4 शब्दों में मैं कुछ कहना चाहूँगा कि देवदास की तरह जान मत लो यारो, मेरी बात मानो, प्यार को लात मारो, ना चंद्रमुखी ना पारो,
रोज रात को एक स्ट्रॉंग बियर मारो और आराम से अपनी जिंदगी गुजारो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे साबडा चांगला पाहायला मिळतोय. आज कोणीही जिंको, आज तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीमध्ये कोणीही जिंको कोणीही हारो आपल्याच नावाचा डंका वाजेल यात मात्र शंका नाही. परंतु दोन संघ आहेत एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. एकाच गावातले दोन संघ. कदाचित मला अपेक्षा होती बीड संघ विजेता होईल परंतु ते झाले नाही. मलाही देखील अपेक्षा होती परंतु मी देखील थोडासा नाराज झालो मित्रांनो. कारण विचार केला तर बीड संघाची अनेक मॅच मी पाहिल्या मित्रांनो. चांगली खेळी आहे नेहमी सातत्याने पाहतोय परंतु आज हारली. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काय होईल ते सांगू शकत नाही मित्रांनो. परंतु खऱ्या अर्थाने विचार केला तर क्रिश गोलंदाज स्टॅकवरती. ओहो यावेळेस चांगला फटका डायरेक्ट हिट. तिकडं कंचाला रे डळबीर धरली आहे. बाहेर येऊ दे सांगतो. या बाहेरून काम आहे का लिंबू मिरच्याचा काय सांगाय तिकडं भलताच काय काम आहे. 2-3 अंडा पाव खाईनी एक ओके मध्ये वही येड्याल वहीच लागत आहे का वहीच. चाबिया बैद्यानाच्या आतमध्ये. ओहो यावेळेस सृष्टीरक्षकाची चुकी डायरेक्ट हिट. डायरेक्ट बस. ए बाबा पडू नको ना नाही मग सकाळची आठवण होईल. काय सांगायचं आहे. अगदी विचार केला तिथं फलंदाजाचा पाय स्लिप झाला आणि फलंदाज पडला. त्यानंतर एक बॉलवरती एक धाव पाहायला मिळाल्या. यस 3 बॉल आणि 3 षटकार टोकले तर लक्ष्मण मेंगाळ यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज. आणि ते घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. यस नो प्लस 4 म्हणजे 5 धाबा. पंजा इथे नशिबाचा. अगदी विचार केला तर 26 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय मित्रांनो. ओ इथे लिडिंग आणि फलंदाज यस हिट होता. हा बस तू अजून कोण अंपरला मिठ्यात घे. हा बस बस नाही मेन अंपर होय त्या तुला मिठे झेला ना तुझा काम ओके होईल. काय सांगायचं आहे. बस फिल्डर तुला माहिला आहे का. आणि जर्सी क्रमांक 7 सांगतो MS धोनीचा फॅन. काय फायदा नको झाली ती तर आता रेक ना काय र नको का. बस तू त्या अंपरक जायापेक्षा या अंपरक झेला असता ना त्या अंपरना खांदा वाटेला तर तुझा कामच झाला असता. मोकार मटा त्यारा तिकडा का तिकडे बाबा भलते गड्या नका जाऊ. झपया पैदा काय रे बॉलर बी आला का काय तू या अंपरला आता. अंपर डेंजर आहे ना. अगदी मित्रांनो विचार केला तर आमच्यावरती अफाट प्रेम करणारे पंच आहेत. नेहमी सातत्याने मी पाहतोय आमचं समालोचक त्यांना भरपूर आवडतंय. त्यांच्या विरोधात मी भरपूर कॉमेंट्री करतोय तरी सुद्धा मला आजपर्यंत काही सांगितलं नाही आहे. त्यांनी आमच्याही पेक्षा वयाने मोठे आहेत तरी आम्हाला काही सांगितलं नाही आजपर्यंत. ते नेहमी मी पाहतोय तुमचं समालोचक मला भरपूर आवडतं. असे खूप चांगले व्यक्तिमत्व चीज कामला टीमचा खेळाडू आपण नेहमी पाहतोय. पंचाच्या भूमिकेमध्ये 27 धावा धाव फलकावरती संजय वाघमारे आपण पाहतोय या पंचाच्या भूमिकेमध्ये. खऱ्या अर्थाने मित्रांनो विचार केला तर त्यांची नाईट रजनी शृंखला देखील होऊन गेली. पुढच्या वर्षी देखील नाईट रजनी शृंखला त्यांची होईल यात शंका नाही. अतिशय प्रेम पाहायला मिळालं होतं त्या नाईट रजनी शृंखलेमध्ये. मी स्वतः 3 रात्र समालोचक होतो. प्रवीण वाघे सर देखील होते आमच्या समेत आणि अगदी विचार केला तर अंकुश निरगुडा सर देखील होत्या. भरपूर समालोचक तिथे होत्या. दोन षटकाचा खेळ संपलाय. 27 धावा 27 धावा धाव फलकावरती. ड्रीम ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
काशीनाथ गोलंदाज स्ट्राईक वरती या. एक जबरदस्त फाईट मॅच पाहायला मिळेल. कोण कोणाच्या नावाचा डंका वाजवेल पाहावा लागेल. क्वालिफायचा सामना इथे फटका चांगला, उंची जास्त लांबी कमी आणि इथे संपवलाय खेळ. नाही ते बॉल जेवढा बॅटमन ना मारला तेवढा तरास नस झाला ना, तेवढा एक कॅच गेली त्या ना पडला, आवडा तरास त्याला झाला. एवढं जवळ जवळ खाणार का कुठं नाही बाबा. ते बॉल आर्मिट करा, 7-8 दिवस उठतो का बॉल. 2-3 सलाईन लावा ओके मध्ये करा त्याला. बॉय फिल्डर राग झाला तर एवढा राग बाबा बेकार. नवीन फलंदाज लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये बघा, तिथे चांगली कॅच कॅरी केली. आणि अगदी विचार केला तर नेहमी आपण पाहतोय क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये एक एक विकेट एक एक धाव भरपूर इम्पॉर्टंट असते मित्रांनो. शबाश शबाश कोठराय शबाश. चांगला साबळा आपण पाहतोय. 27 धावा. ओ कोटर कानपट्यात का बॅटमन बाय. मी लाजाळू ग लाजाळू. कोट कानाचे पट्टेत. यस थँक्यू. अगदी विचार बघा, फटका अतिशय चांगला खेचायचा होता. तिथे थोडीशी नजर कमी पडली आणि फलंदाजाच्या शरीराला कुठेतरी बॉल लागला तिथे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेस उंची जास्त लांबी कमी, क्षेत्रक्षक आहे स्वतः फॉल थ्रो मध्ये. अंपर होते केवढा जण गोळा झाला. 1 2 3 4 5 6 7 8 बस मोकार थेट गोळा झाला तेवढे घातगडी. आज काय सांग बिडवाले पार मूड पाडून राहिलं ना, मॅच हारले. काय सांगायचं आहे, पार गडीने जाऊ आलात. झोप आली गण्याला सगळ्यात. काय सांगायचं, आवड रन करून 22 हारला तुमचे मोरमटे धन्या का. ओ बस फलंदाज बॅक टू डग आउट. अजून 2 बॉल शिल्लक आहेत आणि 29 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी काशीनाथ गोलंदाजाकडनं पाहायला मिळते. अतिघाई संकटात नाही, क्रिकेटमध्येही म्हटलं जातं आणि इतर बाजूलाही म्हटलं जातं. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चांगला सामना आपण पाहतोय. ओहो यावेळेस जसा झटका व्यासपीठावरती पाहायला मिळाला तसा झटका मात्र मैदानाच्याही आतमध्ये ठोकला इथे शेटकार. धावा धाव फलकावरती 33 धावा. हॅलो हॅलो क्षमा असावी. ओ यावेळेस चांगला बॉल आणि त्या षटक क्रमांक 3 संपले. पहिला डाव संपला. पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या 35 आणि 36 धाव्यांचं टार्गेट ठेवला. ते म्हणजेच टीम आपण पाहू शकाल. गावदेवी जामरुख ठाकूरवाडी टीमला धाव्यांची गरज आहे. 36 धाव्यांची. हॅलो हॅलो आज व्यासपीठावरती 2 सीन पाहायला मिळाले. हॅलो मग असे एक चांगला पाहायला मिळाला. यो बेकार होता का, यो मोकार डेंजर सीन होता. आता काय सांगायचं आहे, एकापेक्षा यो गडी डेंजर आहे ना. बॅटमन तसंच नि बॉलर तसं इकडे आमच्या जवळ आते तसंच. म्हणजे काय सांगायचं माहित आहे का, उमरा पिकली नडगिल डोळ आलं.
हॅलो 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 पंच याच्या हा शेवटचा बॉल फेकण्याआधी एक वाईट आला होता. येस थँक्यू. हॅलो एक जी. आता 37 धाब्यांची गरज लागेल. स्पर्धा ठेवली आहे 36 धावा धावफलकावरती आणि 37 धाब्यांची गरज आहे. मित्रपक्ष सुधाभाऊ फाउंडेशन अभिजित केलेली आहे. क्रिकेट स्पर्धा रवीजी कर्णूक त्यांचा मेन सिंहाचा वाटा आहे. जे प्रशासक प्रभाकर पाटील तसेच सचिन कर्णूक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेले नाही अजून. महाराष्ट्र नवसेनेचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष रायगड त्याचा प्रवेश होईल नाही होणार त्याचं आम्हाला माहिती नाही. पण ते हॅलो चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. 37 धाब्यांचं टार्गेट आहे. आता व्यासपीठावरती जेवढ्याला झोप आली असेल ती झोप मात्र उडून गेली कारण सीन भरपूर इथे पाहायला मिळत आहेत. एकापेक्षा एक डेंजर गडी पाहायला मिळत आहेत. ही मॅच खपता खपता आणि किंवा आमचे गडी मग्या येऊन बस सारं. हॅलो 101 गडी बघायला बघतात पण असं भेटणार नाही. ह्या पंचकुशीमध्ये भेटणार नाही. अशी पंचकुशी आहे हा मातीचा पंचकुशी आहे. अरे पंचकुशी अशी असेल एकासच्या विरोधात. ओ काय सांगायचं अख्खा गाव मामाचा काय नाही कामाचा. अपील जोरदार पाहायला मिळेल. नाही टिप्पर तुझा बरा आहे का. बॉल उक ना तू रेखाय सुरुवात कर. यो लेग पंच आहे तो बी येईल पण मेन पंच ना बी हा का. तो डेंजर आहे काय. नाही मग दोन्ही वस्ता द्या का अंपर. इथे बिग हिट बॉल थांबणार नाही निघून जाईल सीमा पार. हा येतोय चौकार. अगदी विचार केला तर 5 धाबा धावफलकावरती 2 बॉल इथे झालेत मित्रांनो. खऱ्या अर्थाने विचार केला तर आपण पाहू शकाल 2 संघ एकमेकाच्या विरोधात खेळतात. एकाच गावाचे 2 संघ इथे समोर येऊन सरसवलाय बॉल. उंची जास्त लांबी कमी शत्रक्षक आहे तिथे. चुकी केली जाणार नाही. मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आणि जल्लोष. ठोक डीजे.
37 धाब्यांचं टार्गेट आहे. गिरीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गिरीश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण पाहतोय. 37 धाब्यांचं टार्गेट चेस करायचंय. त्या धाबा चेस केल्या जातील का? पुढेलीचा बॉल इथे. ओ व्हॉट अ कॅच. काय कॅच टिपले इथे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय आणि मैदानाच्या आतमध्ये जल्लोष आणि जल्लोष. काशीनाथ यस रखीचा जाऊया मैदानाच्या आतमध्ये 5 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. इथे चांगला फटका समोरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. उचलणार फेकणार थ्रो कमालीचा आणि यावेळेस अंपर होते टम एरकून का बाजूला टोकला का काय? यस यस समजलं. त्या मालेतून दिसत ना काय सांगायचं आहे. टिपर टम एकीक टम काशील तू उडी खै वाशील. म्हणजे आवड तुला कसा देजल पनवेल नको झाले ते तर. शेवटचा बॉल शिल्लक. 7 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. ओ इथे इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 7 धाबा धाव फलकावरती. धाबा धाव फलकावरती 7. यस 12 बॉल आणि 30 धाबा. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 15.00 ची सरासरी राखायची. हॅलो लाराचे गो माझे लेकी. लाराचे गो माझे लेकी. लहानाची तुला ग मोठी केली. लहानाची तुला ग मोठी केली. चिंता तुझ्या आई बापाला. चिंता तुझ्या आई बापाला. लेकी आता तू लग्नाची झाली. लेकी आता तू लग्नाची झाली. खाणं थोडंसं लांब आहे परंतु मॅच देखील तितकीच महत्वाची आहे. ती लेक लग्नाची झाली पण एक क्रिकेट खेळतात ते मोकार लग्नाचं वया का काय सांगायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. ओ यावेळेस काय शॉट खेचलाय. चापट चापट चापट्या शॉट. बॉल निघून जाईल सीमा पार. षटकार. 15.00 ची सरासरी राखायची. धाबा चेस केल्या जातील का? षटकार तर कमालीचा पाहायला मिळालाय. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहतोय कमालीचा फटका पाहायला मिळालाय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धाबा धाव फलकावरती 13 धाबा. मॅच चांगली मित्रांनो आपण पाहतोय. इथे क्रॉस द लाईन फटका खेचायचा होता. एक धाव तर वेगाने केली कंप्लीट. दुसरीचाही प्रयत्न. बस काय रे बॅटमॅन इकडे जेवण वाढून ठेवलाय का? तुला वाटलं काय शेवटची पंगत चालू आहे का एवढ्या सुसाट? काय सांगायचं नको झाले ते जरा. यस फलंदाज बाद.
14 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 14 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. हा टॅकरचा बॉल इथे इट इज अ वाईट. नाही टाळ्या वाजतात ते बॉलर करून आहात का बॅटमन करून आहात मला काय समजना आता झाला. नाही तुम्ही टाळ्या खुशाल वाजवा तुमचाच गाव आहे ओके मध्ये. अगदी विचार केला तर क्वालिफायचा सामना मित्रांनो. हो यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न संपर्क अजिबात होत नाही. या बॉलवरती चौकार कदाचित येऊ शकला असता तर धाबा चांगल्या पाहायला मिळाल्या असत्या. 15 धाबा धावफलकावरती आपण मित्रांनो पाहतोय. 15 धाबा. अजून या गणित करायला लागल थांबा. इथे फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे उचलणार. ओ यावेळेस हा बस बस धर धर बेडाक धर चौकास कौडर धरलं 7-8 दोन्हीच का बस. 17 धाबा धावफलकावरती. येणारे 8 बॉल 20 धाब्यांची गरज. 8 बॉल 20 धाबा. सामना जबरदस्त पाहतोय क्वालिफाय होण्यासाठी ही तडफड. हो इथे चांगला फटका समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे उचलणार फेकणार तोपर्यंत इथे तू मै करता करता धावा धावा. एक फलंदाज बॅक टू डग आउट. ठोक डीजे. अजूनही 7 बॉल 20 धाब्यांची गरज. 19 का क्षमा सभी 19 धाब्यांची गरज. येस या बॉलवरती जर विकेट आला तर लक्ष्मण मेंगाळ यांच्याकडे 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तू बक्षीस लायली खरी आहे पण षटकार आला ना मग तू भोशाड्या खाताना तरी. 18 धाबा धावफलकावरती. लक्ष्मण मेंगाळ करून या बॉलवरती विकेट जर गोलंदाजाने मिळवला तर गोलंदाजाला 100 रुपयाचं कॅश प्राइज देऊ शकतो. ओ यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षण कमालीचा. आणि या बॉलवरती बघता बघता 19 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 19 धाबा धावफलकावरती मित्रांनो आपण पाहतोय. अजूनही गरज असेल येणारे 6 बॉल आणि या गरज असेल ते म्हणजेच 18 धाब्यांची. म्हणजे हॅलो हॅलो अगदी विचार केला तर अजूनही 6 बॉल 18 धाब्यांची गरज आहे. जर फलंदाजाने चांगली खेळी केली तर 3 बॉल मध्ये ही मॅच फिनिश करू शकेल. परंतु जर उशीर घेतला तरी काय हरकत नाही परंतु 3 मोठे फटके येणं गरजेचं आहे. गणपत गोलंदाज मार्क वरती या. सामना पाहतोय 6 बॉल 18 धाब्यांची गरज. एक जबरदस्त बिग फाईट मॅच आपण पाहतोय. दोन्ही टीम एकाच गावाच्या परंतु वेगवेगळ्या टीम मध्ये खेळत असताना आपण पाहतोय. कोणताही संघ जिंकला तरी आपल्याच नावाचा आपल्याच गावाचा डंका वाजेल का आजच्या दिवसामध्ये यात मात्र शंका नाही. तनुजा 11 क्रिकेट संघ बीड खुर्द श्री सुधाकर भाऊ गारे फाउंडेशन मैत्रिणी चषक 2025 मध्ये ही नाईट रननी जिंकला आपण पाहतोय. या स्पर्धेची आजची 3री रात्र आणि पर्व पहिलं जरी असलं तरी आयोजन भरपूर चांगला. यात मात्र शंका नाही. 6 बॉल
18 धावेंची गरज. गणपत गोलंदाज मार्क वरती. ओ यावेळेस चापट दिले आणि बॉल निघून जाईल सीमा पार. ओ आहे का? यस. अंपर बॉलाला ताप आलाय का? काय सांगायचं आहे. अगदी विचार केला तर मित्रांनो आपण पाहू शकाल आज कुठेतरी बॉलाला ताप की काय आलाय की सर्दी खोकला झालाय की काय. ओ यस. नाही या 2 धाबा असतील चौकार नाही या. थर्ड अंपायर का? यस. गोलंदाजावरती ऑप्शन आहे. नेक्स्ट बॉल चेक केला जाईल यात शंका नाही या. अगदी तिथे बॉलाने देखील साथ दिले क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. गोलंदाजावरती ऑप्शन पाहायला मिळते. ओ यावेळेस काय फटका खेचलाय लाजवाब आणि बॉल निघून जाईल सीमा पार. ऑन साइडच्या दिशेला लांबलचक षटकार. धावा धाव फलकावरती 27 धावा. आता डोकं थडथड करत असेल तर या गोलंदाजाचा. फलंदाजाने षटकार बघा कसा मारलाय. थोडासा हेलिकॉप्टर तिथे वाटला होता. येस सडकीचा अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी विचार केला तर मित्रांनो व्यासपीठावरती भरपूर खेळाडू आहे. बघा त्यांच्या गावाची टीम नाही तर एखादा चांगला फटकाला त्याचा मात्र कौतुक करतात कुठल्याही फलंदाज असो. यात मात्र शंका नाही. ओ यावेळेस विकेट. फलंदाज बॅक टू डग आउट. पंचाने आकाशाला गबस घातली. सामना होता कुठे आणि येऊन ठेपलाय कुठे. डग आउट मधून जर आवाज येता कामा नाही. आपण क्रिकेट खेळतोय मित्रांनो, तमाशाला आलो नाही. दोन्ही एकाच गावाच्या टीम. बॉल 10 ची गरज. या बॉल वरती विकेट घेतला तर लक्ष्मण मेंगाळ याच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज. 3 बॉल 10 ची गरज. बघा ती विकेट महत्वाची होती. कोण कोणत्या टीमचा आपल्या नावाचा डंका वाजवेल. ओ इथे यस. कन्यादान करस महा आत्महा. आहा अंबर डोळ्याला पाणी लावा. काय सांगायचं आहे. काय वाहत माहित आहे का? शिकारी गवायला कुत्र्या लागिया अशी तऱ्हा झाली. आता 3 बॉल आणि 9 धाव्यांची गरज. 3 बॉल 9 धाव्यांची गरज. आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार. अटॅकरचा बॉल इथे. आता 3 बॉलची 9 गरज होती. आता 2 बॉल आणि 8 ची गरज. आता 2 मोठे फटके येणं गरजेचं असेल. कुठेतरी जो नो बॉल होता त्या बॉल वरती थोडीशी हलकीशी ये कडा लागली असती तर नक्कीच पाठीमागच्या साईडला चौकार पाहायला मिळाला असता. परंतु विचार केला तर मित्रांनो आता 2 बॉल 8 ची गरज. 2 बॉल वरती 2 चौकार येतील का? एखादा षटकार आला तर एका बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज. पहिल्या बॉल मध्ये 2 धावा आल्या तर एक बॉल मध्ये 6 धावा. आज खऱ्या अर्थाने मित्रांनो आपण पाहायला गेलं तर 2 एकाच गावाचे संघ एकमेकाच्या विरोधात खेळत आहेत. परंतु कोणता संघ कोणावरती हावी ठरेल
पाहावा लागेल. शेवटचे 2 बॉल, गरज 8 धाब्यांची. ओ यावेळेस फटका चांगला. आहो वाट शॉट, काय फटका खेचलाय, कमालीचा फटका. यश ऑन द फायर. यशवंत नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये. बघा ज्या मोक्याच्या वेळी ठोकला इथे षटकार. पंच टीम मीटिंग अजिबात नको, लगेच स्पीडअप ठेवा मित्रांनो. शेवटचा बॉल आणि 2 धाव्यांची गरज. यस सडकीचा थंडीमध्ये गरमीचा सामना की गरमीमध्ये थंडीचा सामना काय समजना. यस आणि जो संघ जिंकेल त्या टीमचे खेळाडू यस यस सडकीच आपण पाहतोय. बॉल कंप्लीट झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गेलं तरी हरकत नाही. या बॉल कंप्लीट झाला तरच जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 1 बॉल 2 धाव्यांची गरज. नाही नाही शेकोटी कंचान पेटली आता. भट्टी आहे काय? नाही बरोबर काम आहे. सांग शेकोटी कंचान पेटली. लडकीचं 1 बॉल 2 धाव्यांची गरज. यस लडकीचं दोन्ही संघाच्या फासण्या मात्र फासफूस करत असतील यात मात्र शंका नाही. जे खेळतात त्यांच्या कमी करता वया, पण हे बाहेर ना त्यांचा काय अर्धा काळीच तुटून गेला वया, कारण मॅच तितकीच महत्वाची. शेवटचा सामना. हा बॉल व 10 येतील. यस हे तुम्ही नका जावा का नाही, तुम्ही जाल त्यांना सांगजात काय सांगायचं आहे. बघा मॅच असावी तर कशी. शेवटचा सामना 1 बॉल 2 धाव्यांची गरज. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथे फटका चांगला क्षेत्ररक्षण. ओ तिथे घडलं काय आणि ओ इथे घडलं काय मैदानाच्या आतमध्ये. तू मै करता या सडकीचा जामरुक वक्रतुंड जामरुक ठाकूरवाडी टीम आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालाय. खऱ्या अर्थाने मित्रांनो पहा मॅच होती कुठे.